आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुनबाई सावकाश सावकाश हळू हळू हळू। डॅडी तुम्ही उगाच एवढा त्रास घेतला, एवढं काहीच झालं नाही मला। ते आम्हाला ठरवलं, आम्ही तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आता काय बी काम करायचं नाही, जे काय काम करायचं ते आम्ही करणार। या ही अशी का चालती? शोभा सरक बाजूला, चल 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 बस सावकाश। काय झालं ग? धाकल्या मालक आहो त्या किचन मध्ये पाय घसरून पडल्या आणि त्यांचा पाय थोडा मुरगाळला। असा कसा मुरगाळला? तू कुठं होतीस? चिरंजीव काळजी करू नका, आम्ही घेतोय काळजी। सुनबाई हा बघा, गरम गरम नाश्ता आणि गरम गरम चहा, तू बी आमच्या हातचा घ्या आणि कसं झालंय ते सांगा। डॅडी तुम्ही कशाला करत बसलात, मी केले असते ना। सुनबाई अहो, तुमच्या आत्या वया असतात, या अशा अवस्थेत तुम्हाला काही काम करू दिलं असतं का? तुम्हाला काहीतरी लागलंय म्हणल्यावर तुम्हाला एका ठिकाणी बसवून ठेवून तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या हातात आणून दिलं असतं का नाही? आता आम्ही करतोय, आम्हाला जमल तसं। हा आता तुमच्या आत्याबाई नाराज होऊन निघून गेल्या माहेरी, त्यांची कमतरता भरून काढली पाहिजेच का नाही? डॅडी काय पण म्हणा बरं का, पण तुमच्यासारखा मऊ काळजाचा माणूस शोधून सुद्धा सापडायचं नाही बघ। अहो ते कर्तव्यच आहे आमचं, ते जाऊ द्या। हो सुनबाई, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, खाऊन घ्या। आता तुमच्या आत्या एवढं जमलं असेल का नाही माहित नाही आम्हाला, तर आम्ही जीव ओतलाय बरं हे तुमच्यासाठी करताना। डॅडी तुमचा पण नाश्ता राहिला, तुम्ही पण बसा ना। ये काय, आम्ही पण बसणारच आहोत। तुम्ही करा, आम्ही बी करतो। डॅडी पोहे खरंच छान झालेत। कष्टाचं चीज झालं म्हणायचं। चिरंजीव तुम्ही बी बसा, 2 घास खाऊन घ्या। हे असं बारीक सारीक तुम्हाला पण जमलं पाहिजे, आम्ही शिकवतो। बस बस घ्या की घ्या। डॅडी पोहे खरंच छान झालेत। नुसते पोहेच नाही, आम्हाला सगळा स्वयंपाक बी करता येतो। आता बरेच दिवसात केलेलं नसल्यामुळे हात जरा ढेला पडला बा, पण जमत, हळूहळू जमत। अहो एकेकाळी हे वैभव नसताना आम्ही हातानं करून खाल्लेले, त्यामुळे आम्हाला हे काही नवीन नाही। अहो चिरंजीव, कष्ट करावे तेव्हा चांगले दिवस दिसतात।